तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी, पगडंडियों पे गाँव की। रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। हे लेटर मला तूच लिहिलं होतंस ना? हो, हे तर तेच पत्र आहे. पण तुम्हाला कुठून मिळालं? तू तुझ्या मनातली गोष्ट लिहिली होतीस ना त्यात? मग जाऊन याला डायरीत ठेवून दे. तू जेव्हा हे लेटर मला लिहिलं होतंस तेव्हा ते मला मिळालं नाही, आणि आज जेव्हा मिळालंय तेव्हा त्याला वाचण्याचं काही कारणच नाही माझ्याकडे आज. तर काहीच नाही लिहिलं. माहित नाही देवला मी सगळं काही सत्य सांगून योग्य केलं की नाही. मी त्याला सगळं काही सांगितलं. का? त्यावेळेस मला
स्वतःलाच काही कळलं नाही. देव इज अन इंटेलिजंट मॅन. आय एम शुअर तो समजून घेणार. आय डोंट थिंक माझ्या आणि अनुदामिनीच्या जुन्या गोष्टींमुळे त्याला काही प्रॉब्लेम होऊ शकतो. दादा. दीपा, काय दादा, ऑफिसमधून आल्या आल्या लायब्ररीत आलास? आता तर तू लक्षात ठेवायला हवंस की ते मी राहते. मला माहित होतं की तू आहेस घरात, म्हणून मी कॉफी न घेता सरळ लायब्ररीमध्ये आलो. तू कॉफी आणणार होती हे मला माहिती होतं. पण दादा, हं, मी रोज कॉफी नाही बनवणार. ठीक आहे, कधी कधी चहा सुद्धा घेऊ. काय दादा, तू पण ना. मला असं म्हणायचंय की तू आता कॉफी बनवणारी घेऊन ये. या घराला वहिनीची खूप गरज आहे. हे तर खरं आहे. ठीक आहे, डॅड येताच आपण या सिरियस मुद्द्यावर डिस्कस करूया आणि तुला वहिनी आणूया. थँक्यू दादा. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चळ ग तू, निर्मळ ग तू, कांचन ग तू, चंचल ग तू. गोड गोड ग तू परी, नीला तू जेव्हा हे लेटर मला लिहिलं होतंस तेव्हा ते मला मिळालं नाही, आणि आज जेव्हा मिळालंय तेव्हा त्याला वाचण्याचं काही कारणच नाही माझ्याकडे आज. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन ग तू हांसिणी. तू लाजरी, तू बावरी, तू या धरेची ग परी. आई, अगं कधी कधी खोटं नाणं पण चालून जातं या. खोटं नाणं नाहीयेस तू, खोटा माणूस आहेस. अरे खोटं नाणं पण कधीतरी कामी येतं, पण खोटा माणूस कधीच कामी नाही येत. हे बघ काय बोलतेस. अगं मी काय आता आपला जीव देऊ का? तेव्हाच तुम्हाला कळेल की मी तुमच्यावर किती प्रेम करतो ते. अगं बहीण आहे मालिनी माझी, आणि तिचं लग्न तर कलेक्टरशीच होईल. अरे पण उमंग तर उद्याच निघून जाईल. आई, उमंग उद्या निघून जाईल.
आई मी एक काम करतो, मी आत्ता जातो आणि त्या उमंग कुमारकडनं वचन घेऊन येतो की त्याला आपल्या मालिनीशी लग्न करावं लागेल. हा अरे मी बस जातो आता. इथं तू ना स्वतःचं डोकं नका चालवूस. मी अजून जिवंत आहे, मेली नाही आहे. आणि जा इथून, माझं डोकं नको खराब करूस. अगं आई लय चांगलं स्थळ आहे उमंग कुमारचं. आणि जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर मग तू स्वतः जाऊन काही शगुन वगैरे का नाही देऊन येत त्याला. अगं संस्कारी मुलगा आहे, संस्कारामध्ये बांधला जाईल. आणि एकदा का तो दूर निघून गेला ना तर समजून घे की हे स्थळ पण गेलं. अगं जेव्हा मालिनीच्या लग्नासाठी इतक्या जागी डोकं टेकवलं तर एकदा त्याच्या समोर नाही टेकवू शकत का? मला ना फुकटचा सल्ला नकोय तुझा. मला काय करायचं आणि काय नाही याचा विचार मी करू शकते. विचारच तर करायची वेळ नाहीये ना आई. अगं मला माहितीये की उमंग मालिनीशी प्रेम करतो या आणि मालिनी उमंगशी. आणि आता जर जाशील ना तर गोष्ट बनेल. काय उमंग मालिनीला आवडतो हे तुला कसं काय माहित? अगं आई, अगं प्रेम विवाह केलाय मी, सगळं कळतंय मला. अगं अनुभव आहे मला. आणि जर तुला माझ्या विश्वास नसेल ना तर तू स्वतः जाऊन मालिनीला विचार की ती उमंग कुमारला किती पसंत करते ते. जा 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 जा, जा हो. विचार की. हो मला खूप आवडतो तो. हो मग काय त्याच्यासमोर जाऊन स्वतःला विकू आणि म्हणू त्याला माझ्याशी लग्न कर? तुला लाज नाही वाटत? स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बहिणीचा स्वाभिमान विकून खाणार आहेस? मला चांगलंच माहितीये की तुझ्या मनात यावेळी काय चाललंय. तुला कलेक्टर भाऊजी ह्यासाठीच हवाय ना की त्याच्या हुद्द्याचा तुला फायदा घेता यावा? शी, अगं मालिनी कशा गोष्टी करतेस तू? जिवंतपणी मी नदीत उडी घेऊन मरून जाईन. अगं तू माझ्यावर एवढा मोठा आरोप लावतेस, एवढा मोठा आरोप लावतेस तू माझ्या माथ्यावर. भाऊ आहे मी तुझा भाऊ. कोणी कसाही नाहीये की स्वतःच्या स्वार्थासाठी मी तुझा बळी देईन. कसाही तर आहेसच तू. आणि बळी तर तू मला केव्हाच चढवलंयस. ज्या प्रकारचं काम तू केलंयस ना त्यामुळे या घरात कोणालाच नातं जोडायची इच्छा नाहीये. आता मला तर संपूर्ण आयुष्यभर इथेच बसून याच घराची मुलगी बनून राहायचंय ना. असं नको बोलूस मालिनी. अगं तू मला तुझं दुर्भाग्य नको समजूस. ठीक आहे, जर तू मला तुझं दुर्भाग्य समजतेस ना तर हा आरोप मी माझ्या माथ्यावरनं पुसूनच काढीन. मी चाललो या उमंग कुमारला भेटायला तुझ्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी. आणि जोपर्यंत तो हो नाही म्हणणार ना तोपर्यंत मी तिथून हालणारच नाही, भले मग माझा जीव का जाईना. जातोय मी. पलटू, ए पलटू. अरे देवा, आता गोष्ट बनायच्या आधीच बिघडून जाईल वाटतं. सगळं अनर्थ करून टाकेल हा. आता मालिनी तूच जाऊन याला थांबव. अगं जा, उभी का आहेस? थांबव त्याला. आई त्याला जे करायचंय ते करू दे. उमंग साहेब, मी भले नालायक आहे. तुम्ही माझ्याशी नातं ठेवा अगर नका ठेवा, पण तुमच्या समोर मी हात जोडून भीक मागतोय.
मालिनी सोबत या लग्नासाठी नाही नका म्हणू. अहो, ती लय चांगली मुलगी आहे, शिकलेली आहे, संस्कारी आहे. तुमच्यासारख्या ऑफिसरला तिचं जीवनसाथी बनलं पाहिजे. तुम्ही असे हात नका जोडू. मी म्हटलं ना की मला विचार करण्याकरता थोडासा वेळ द्या. उमंग साहेब, तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा आहे तो घ्या, पण नकार नका करू. हा, आमचे आई वडील गरीब आहेत. पण ते संस्काराने लय श्रीमंत आहेत. फक्त एक वेळाच माझ्या बहिणीच्या योग्यतेबद्दल विचार करा. तिचा स्वभाव, तिचं राहणीमान सगळं उच्चभ्रू लोकांसारखं आहे. आणि हो, तिला थोडंफार इंग्रजी पण बोलता येतं. उमंग साहेब, तुम्हाला पण इंग्रजी बोलता येतं ना? हे पहा, प्लीज तुम्ही असं काही बोलून मला लाजवू नका. मी तुमच्या भावना समजू शकतो. मला फक्त थोडासा वेळ द्या. मी मालिनीशी पण या विषयाबद्दल बोलणार आहे. मालिनी खूप चांगली मुलगी आहे. ती माझ्यापेक्षा पण चांगला नवरा भेटण्याच्या लायक आहे. पण उमंग साहेब, आपल्यासारखा वर तिला नाही मिळणार. पलटू दादा, प्लीज बस करा. आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. असं नको व्हायला की ज्या संस्कारांचं तुम्ही कौतुक करत होतात तेच संस्कार मी विसरून जाईन. प्लीज जा इथून. अच्छा कलेक्टर साहेब, पलटू दादातर्फे मी तुमची माफी मागते. तुमच्यावर कोणत्याच प्रकारचं काही प्रेशर नसणार. तुम्ही माझ्यातर्फे अगदी फ्री आहात. जर तुम्ही मला रिजेक्ट केलं तर मला अजिबात वाईट नाही वाटणार. मला फक्त हेच सांगायचं आहे की तुम्ही कोणताही निर्णय धर्मसंकटात पडून घेऊ नका. या पत्राच्या प्रत्येक शब्दावर, प्रत्येक इमोशनवर मी विचार करू लागलो. बरेच दिवस हे शोधण्याचा प्रयत्न केला
की हे पत्र कोणी लिहिलंय. आणि जेव्हा मी अनुदामिनीला भेटलो मला कळलं होतं की हे पत्र अनुदामिनीने लिहिलंय. मी अनुदामिनीशी भेटलो. अनुदामिनी आवडली मला. मी अनुदामिनीला लग्नासाठी प्रपोज सुद्धा केलं होतं. पण तेव्हा तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती. काय झालं? ठेव खाली पाणी. जेव्हा इच्छा होईल तेव्हा पिन मिळते. मला वाटलं होतं की मी तुला जे दुःख दिलंय ते तू ह्याकरता चुपचाप सहन करत होतीस कारण की तुला या नात्याला सावरायचं होतं. पण आज मला या गोष्टीची जाणीव झाली की कोणीतरी होतं जो तुझ्या अश्रूंच्या मागे तुझे अश्रू पुसत होता. कोणीतरी होतं जो तुझ्या दुःखाला सावरण्याचा प्रयत्न करत होता. तो महान बनत चालला होता आणि मी काय बोलताय आणि कुणाबद्दल बोलताय तुम्ही?